डॉक्टर अर्चिस अशोक यावलकर 29 नोव्हेंबर 1973 रोजी जळगाव या सांस्कृतिक वैभव लाभलेल्या शहरात जन्मलेले अर्चिस यावलकर यांचं बालपण धुळे शहरात गेलं. त्यांच्या वडिलांचं नाव डॉक्टर अशोक यावलकर हे स्वतः वैज्ञानिक, प्राध्यापक आणि समाजभान असलेले व्यक्तिमत्व. आई सौ अलका यावलकर या नामवंत वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अर्चिस यांचं शिक्षण धुळ्याच्या जय हिंद शाळेतून झालं. पुढे त्यांनी ICT माटुंगा मुंबई येथून रसायनशास्त्रात PhD मिळवली. त्यांनी आपलं हे शैक्षणिक बळ केवळ पदव्या मिळवण्यासाठी नव्हे तर समाज आणि उद्योग विश्वात ठसा उमटवण्यासाठी वापरलं. आपल्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी नेदरलँड्स मधील नामवंत वैज्ञानिक प्रोफेसर जेकब माउलन यांच्या मार्गदर्शनाखाली केली. परदेशात अनुभव घेतल्यानंतर त्यांनी भारतात परत येऊन ASAI विश्व स्पेशालिटी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. आज त्यांची कंपनी भारतातच नाही तर युरोप आणि जपान सारख्या देशात आपली गुणवत्ता सिद्ध करत आहे. हा प्रवास सोपा नव्हता. साध्या घरातून सुरुवात करून चायना सारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला टक्कर देणं हे खूप मोठं आव्हान होतं. मात्र त्यांची दूरदृष्टी, चिकाटी आणि संशोधनशीलता यामुळे ते यशस्वी झाले. त्यांचा विवाह सौ सुजाता यावलकर यांच्याशी झाला. त्या एक कुशल अर्बन प्लॅनर असून रिलायन्स मध्ये कार्यरत आहेत. दोघेही आपल्या व्यावसायिक कारकिर्दीसोबतच सामाजिक बांधिलकीही जपत आहेत. शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातही त्यांचं कुटुंब सक्रिय आहे. आईने अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळवून समाजसेवेत नावलौकिक मिळवला आहे, तर त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ दरवर्षी होतकरू मुलांसाठी स्कॉलरशिप दिली जाते. सध्या अर्चिस आपल्या कुटुंबासह CBD बेलापूर नवी मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांची 2 मुलं साई आणि श्रद्धा यांच्यासोबत एक प्रेरणादायी आणि मूल्याधारित आयुष्य ते जगत आहेत. भारतात आणि भारताबाहेरच्या ज्या मोठमोठ्या फार्मास्युटिकल्स कंपनीज आहेत त्या आमच्याकडे एक चॅनल अल्टरनेटिव्ह म्हणून बघतायत आमच्या कंपनीकडे, आणि आम्ही तसा पुढे जायचा प्रयत्न करतोय. स्वतःचं आपण बघताना इतरांचंही बघत राहावं, म्हणजे एका माणसाने आयुष्यामध्ये अजून 2 लोकांचं जरी भलं करू शकला तो, आणि त्या 2 लोकांनी अजून पुढे 2-2चं केलं तरी पण ती चेन वाढून सर्व समाजाचं भलं होऊन पूर्ण समाजच आपला अजून प्रगतिशील होईल. की घेतले करीत आहे व्रत अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे बुद्ध्याची धरिले की हे वाण सतीचे, ते असं वाण सतीचे असं आम्ही समजतो. शिक्षण, संशोधन आणि समाजहित यालाच जीवनाचं उद्दिष्ट मानणाऱ्या अर्चिस यावलकर यांचा जीवन प्रवास खरंच अनेकांना प्रेरणा देणारा आहे.